त्यांची 133वी जयंती आपण या ठिकाणी साजरी करतोय. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करत असताना मला या ठिकाणी एवढंच सांगायचं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जी जयंती आहे, जन्मदिवस आहे 14 एप्रिल म्हणून आपण साजरा करतो. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म जर आपण पाहिला तर 14 एप्रिल 1891 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महात्मा फुलेंना गुरु मानलं. या गुरु शिष्यांची, वैचारिक गुरु मानलं, गुरु शिष्यांची जी भेट आहे ती एक 6 महिन्याच्या कालावधीसाठी भेट होऊ शकली नाही. जर तुम्ही महात्मा फुलेंचं जे निधन झालं ते जर पाहिलं तर 28 नोव्हेंबर 1890 साली महात्मा ज्योतिराव फुलेंचं निधन झालं. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म हा 14 एप्रिल 1891 साली झाला. तर या गुरु शिष्यांची भेट होऊ शकली नाही. पण या गुरु शिष्यांची भेट, वैचारिक भेट ही सत्यधर्म या ग्रंथातून झाली. आणि त्याच्यानंतर महात्मा ज्योतिराव फुलेंचा वसा, वारसा, विचार जर कुणी पुढे घेऊन गेला असेल तर ते फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. त्या विचारांवरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जगातील सर्वात मोठ्या लोकशाही देशाची राज्यघटना लिहिली, आपण संविधान म्हणतो. आणि त्या संविधानानं आपल्याला प्रत्येकाला अधिकार दिला जगण्याचा, चालण्याचा, बोलण्याचा, पाणी पिण्याचा, सार्वजनिक ठिकाणी वावरण्याचा, एव्हाना थुंकण्याचा सुद्धा अधिकार ह्या सार्वजनिक समाजाला नव्हता. तो थुंकण्याचा अधिकार जरी कोणी दिला असेल तर ते फक्त आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रत्येक आपल्याला अधिकार दिला. एवढं मला या ठिकाणी सांगायचं आहे. इथून आपण जर बघतो रविवारची सुट्टी, कामगारांना सर्वात मोठं कामगारांसाठीचं योगदान कोणाचं असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आहे. रविवारची सुट्टी जर आपण पाहिली तर ती कुणामुळं आहे? रविवारची सुट्टी ही नानासाहेब लोखंडे आहेत यांच्यामुळे होती. पण ती जर राज्यघटनेमध्ये बांधून ठेवायचं काम कोणी केलं असेल तर राज्यघटनेमध्ये बांधून ठेवायचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. पण आता या ठिकाणी बघतो खूप महिला आहेत, अधिकारी आहेत, राष्ट्रपती पदापर्यंत आपल्या महिला गेल्यात. पण त्या महिलांना त्यांचे अधिकार देण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. जयंतीच्या निमित्तानं सांगायचं आहे. आणि बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे, तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. तुम्ही स्वतःच्या मनगटावर जर ताकद ठेवली तर तुम्ही इतिहास घडवू शकता. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे शब्द आहेत. आणि जाता जाता मला एवढंच सांगायचं आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एका ठिकाणी प्रचंडमुखी सभा चालू असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समतेचे विचार त्या सभेत मोठ्या प्रमाणात लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं. सभा संपल्यानंतर सभेमध्ये उपस्थित असणारा एक जण उठला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना म्हणाला, बाबासाहेब, मी तुमच्या विचारांनी प्रेरित झालोय, मला तुमचे विचार भावलेत, मला तुमचे विचार भावलेत, मला तुमचा जो पक्ष आहे त्या पक्षाचा मला कार्यकर्ता व्हायचा आहे. तर त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या विद्यार्थ्याला म्हणाले, बाळा तू काय करतोस? त्यावेळेस तो विद्यार्थी म्हणाला, म्हणजे त्यावेळेस तो कोणी होता तो व्यक्ती, तो म्हणाला, बाबासाहेब मी काहीही करत नाही. त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या मुलाला म्हणाले की, बाळा रे, तू आधी तुझ्या पोटा पाण्याची सोय कर आणि मग तू माझ्या पक्षाचा कार्यकर्ता हो. म्हणजे जाता जाता मला एवढंच सांगायचं आहे, तू मग नंतर माझ्या पक्षाचा कार्यकर्ता हो. बाबासाहेबांचे शब्द हे होते, जर उपाशी पोटी असलेला कार्यकर्ता जर व्यक्ती जर पक्षाचा कार्यकर्ता झाला तर सरते शेवटी तो कार्यकर्ता लाचार बनतो पुढे जाऊन. तर ही लाचारी आपल्याला आपल्या रक्तात नकोय. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार होते. एवढंच मला या जयंतीच्या निमित्तानं सांगायचं आहे. सांगण्यासारखं खूप आहे. वैचारिक समतेच्या जे काही विचार आहेत ते खूप आहेत सांगण्यासारखे आपल्याकडं. पण एवढं बोलून मी या ठिकाणी थांबतो. जय हिंद.